विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ थोडासा वेगळा असणार आहे, खूपच महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे आणि हा व्हिडिओ कधीही डिलीट होऊ शकतो. ठीक आहे, म्हणून ज्या ज्या गोष्टी सांगणार आहे प्लीज नोट डाऊन करून घ्या, पेन पेपर घेऊन बसा. ठीक आहे, आज आपण सायन्स 1 वरती असे क्वेश्चन मी तुम्हाला सांगणार आहे जे 100% तुमचे येणार आहेत, कारण ते प्रश्न स्वतः पेपर सेटरने भरपूरदा सांगितले. स्वतः 7 ते 8 वेळा ते स्वतः प्रश्न आलेले. ठीक आहे, प्रत्येक सॅम्पल पेपरमध्ये ते प्रश्न रिलीज झालेले आहेत, क्वेश्चन बँक्स मध्ये रिलीज केलेले आहेत. ते प्रश्न तुमचे 100% येणार आहेत. ठीक आहे, फक्त तुम्हाला नोटबुक पेन घेऊन बसायचं बाळांनो. प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू. आणि आज आपण सायन्स 1 बद्दल बघणार आहोत. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला मॅथ्स 1 बद्दल हवा आहे का, सायन्स 1 बद्दल हवा आहे का, सायन्स 2 बद्दल हवा आहे का, मॅथ्स 2 बद्दल हवा आहे का, प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये मला सब्जेक्ट सांगा की त्या विषयाचा व्हिडिओ तुम्हाला असा नेक्स्ट हवा आहे. ठीक आहे, तरच मी व्हिडिओ बनवेल. ठीक आहे, चला सुरू करूया बाळांनो. पण त्याआधी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. लास्ट व्हिडिओची विनर तृप्ती सोनवणे होती, जिला 1500 रुपीजचा अमेझॉन वाउचर गेलेलं आहे. प्रत्येक व्हिडिओमधून आपण 1 लकी सबस्क्रायबरला पिक करतो बाळांनो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. एक व्हिडिओमधून मुलाला पिक करतो, एक व्हिडिओमधून मुलीला पिक करतो. ठीक आहे, फक्त तुम्हाला लाल बटनवरती क्लिक करून ठेवायचं, अजून काही करायचं नाही बाळांनो. आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. 10वी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे. कुठूनही काही प्रश्न समजला सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला आहे तो, म्हणून जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. चला बाळांनो, आपण बघूया आपण सायन्स 1 चे क्वेश्चन्स जे 100% तुमचे येणार आहेत. ठीक आहे, बेसिकली इंग्लिश आणि सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी ही क्वेश्चन बँक आहे. ठीक आहे, याच्यात आता भरपूर प्रश्न दिलेले आहेत बाळांनो, 1000 पेक्षा जास्त प्रश्न दिलेले आहेत या क्वेश्चन बँक मध्ये. ही ऑफिशियली रिलीज झालेली आहे. ठीक आहे, ही काय ऑफिशियली क्वेश्चन बँक रिलीज झालेली आहे बोर्डातर्फे. ठीक आहे, आता याच्यातून जे प्रश्न येणार आहेत ते मी तुम्हाला सांगू इच्छितो. ठीक आहे, चला सुरू करूया आपण. बघा इथं काय म्हटलंय, दिस क्वेश्चन बँक इज बेस्ड ऑन 100% सिलेबस. ठीक आहे, पूर्ण सिलेबस वरती ही क्वेश्चन बँक उपलब्ध आहे तुमची. आता पहिला जो सेक्शन असतो बाळांनो तो काय असतो तुमचा एमसीक्यू. पहिला प्रश्न काय येतो एमसीक्यूचा. आता इथं भरपूर एमसीक्यू दिलेले आहेत, पण जे एमसीक्यू येणार आहेत ते मी तुम्हाला सांगू इच्छितो, त्यांच्या मागचं लॉजिक सुद्धा मी तुम्हाला सांगू इच्छितो बाळांनो. ठीक आहे, आता हा जेव्हा तुम्ही 7 नंबरचा एमसीक्यू बघणार बाळांनो, हा 7 नंबरचा एमसीक्यू. ठीक आहे, हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, लिहून ठेवा. ठीक आहे, काय इम्पॉर्टंट आहे याचं रिझन मी तुम्हाला सांगू इच्छितो. हा एमसीक्यू तुमचा आतापर्यंत बाळांनो 8 वेळा विचारला गेलेला आहे. सेम टू सेम क्वेश्चन 8 वेळा रिपीट झालेला आहे. सेम टू सेम, विदाउट एनी व्हॅल्यू, काही चेंज न करता हा एमसीक्यू रिपीट झालेला आहे तुमचा. ठीक आहे, त्यानंतर सॅम्पल पेपरमध्ये हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. त्यानंतर पेपर सेटरने सुद्धा भरपूरदा मेन्शन केलेलं आहे या क्वेश्चन बद्दल. ठीक आहे, म्हणून हा क्वेश्चन तुम्हाला करून जायचा आहे 7व्या नंबरचा. ठीक आहे, त्यानंतर तुमचा क्वेश्चन आहे बाळांनो, त्यानंतर आहे 12व्या नंबरचा. हा जो प्रश्न आहे न्यूटन प्रेझेंटेड लॉज ऑफ मोशन. ठीक आहे, हा प्रश्न बाळांनो तुमचा 6 वेळा ऍज इट इज रिपीट झालेला आहे. सॅम्पल पेपरमध्ये सुद्धा तुमचा रिपीट झालेला आहे आणि पेपर सेटरने सुद्धा तुमचा सजेस्ट केलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही बघणार बाळांनो 17 नंबरचा जो प्रश्न आहे मॅन्डेलिव्हचा. हा प्रश्न मॅन्डेलिव्ह पिरियोडिक टेबलमध्ये बेसिकली किती एलिमेंट्स नोन असतात. ठीक आहे, आता हा प्रश्न तुमचा बाळांनो 14 वेळा रिपीट झालेला आहे. ठीक आहे, पेपर सेटरने 3 वेळा मेन्शन केलेला आणि आतापर्यंतचे 4 सॅम्पल पेपरमध्ये ऍज इट इज रिपीट झालेला आहे. हा प्रश्न येण्याची शक्यता किती आहे, सगळ्यात जास्त येईल आणि हा प्रश्न येणार आहे बाळांनो. ठीक आहे, प्लीज नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर खाली जाऊया आपण. 31 नंबरचा प्रश्न. हा प्रश्न बाळांनो, हा प्रश्न मी तुम्हाला सांगतो आतापर्यंत 9 वेळा रिपीट झालेला आहे बाळांनो. पेपर सेटरने सुद्धा हा प्रश्न सांगितलाय आणि 4 वेळा क्वेश्चन बँक मध्ये सुद्धा हा प्रश्न आलेला आहे बाळांनो आणि 1 वेळा सॅम्पल पेपरमध्ये सुद्धा आलेला आहे. ठीक आहे, सगळ्यात जास्त वेळा रिपीट होणारा प्रश्न आहे हा प्रश्न. 100% मी गॅरंटी देतो हा प्रश्न रिपीट होणार, म्हणून व्यवस्थित करून जा. ठीक आहे, त्यानंतर बघूया बाळांनो 39 नंबरचा प्रश्न. त्यानंतर 39 नंबरचा हा प्रश्न बघा बाळांनो, हा प्रश्न तुमचा 10 वेळा रिपीट झालेला आहे. ठीक आहे, आतापर्यंत तुम्ही म्हणणार 10 वेळा, एवढा तर सिलेबस चेंज होऊन टाइम नाही चाला बाळांनो. 10वीची परीक्षा वर्षातून 3दा होती, ह्या गोष्टीचं तुम्हाला ज्ञान असणं गरजेचं आहे. आता तुम्ही फेब्रुवारी मार्च मध्ये एक परीक्षा देणार बरोबर, ही तुमची फ्रेशरची परीक्षा असेल. जे विद्यार्थी फेल होतील त्यांची जुलैमध्ये परत एक परीक्षा असते. जे विद्यार्थी परत फेल होतील त्यांची परत सप्टेंबरमध्ये एक्झाम असेल. अशा 3 पद्धतीने तुमची 10वीची परीक्षा होत असते. ठीक आहे, तर इतक्या सगळ्या परीक्षा मिळून इतक्या वेळा रिपीट झालेला आहे असं माझं सांगण्याचा उद्देश आहे. सॅम्पल पेपरमध्ये 4 सॅम्पल पेपरमध्ये सेम प्रश्न रिलीज झालेला आहे. ठीक आहे, इम्पॉर्टंट प्रश्न आहे, करून ठेवा. त्यानंतर 56 नंबरचा प्रश्न. हा जो प्रश्न आहे बाळांनो, हा तुमचा प्रश्न 9 वेळा रिपीट झालेला आहे. किती? 9 वेळा हा प्रश्न ऍज इट इज रिपीट झालेला आहे. ठीक आहे, त्यानंतर 6 सॅम्पल पेपरमध्ये हा प्रश्न रिपीट झालेला आहे बाळांनो. 2 क्वेश्चन बँकमध्ये हा प्रश्न रिपीट झालेला आहे. या प्रश्नाला व्यवस्थित करून जा, मी गॅरंटी देतो 100% येईल. ठीक आहे, त्यानंतर डायरेक्ट 92 नंबरचा प्रश्न. बापरे, हा ब्रॉन्झ इज अन अलॉय ऑफ. ठीक आहे, हा प्रश्न बाळांनो मी तुम्हाला सांगतो आतापर्यंत 16 वेळा हा प्रश्न रिपीट झालेला आहे बाळांनो आणि
4 क्वेश्चन बँकमध्ये रिपीट झालेला आहे, 3 सॅम्पल पेपरमध्ये रिलीज झालेला आहे. हा प्रश्न नक्कीच करून ठेवायचा आहे. मी गॅरंटी देतो 100% हा प्रश्न तुमचा येणार आहे बाळांनो. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया 104 नंबरचा प्रश्न. हा जो प्रश्न आहे बाळांनो, हा प्रश्न सुद्धा तुमचा 16 वेळा रिपीट झालेला आहे. ठीक आहे, 16 वेळा प्रश्न रिपीट झालेला आहे. ठीक आहे, 1 वेळा क्वेश्चन बँकमध्ये रिपीट झालेला आहे, 1 वेळा सॅम्पल पेपरमध्ये रिपीट झालेला आहे. हा प्रश्न करून ठेवा. त्यानंतर संपले. एमसीक्यू मध्ये एवढेच प्रश्न इंपॉर्टंट आहेत जे तुम्हाला आता करून ठेवायचे आहेत बाळांनो. 100% हे प्रश्न येणार आहेत बाळांनो. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट प्रश्न बघूया, पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, टॉप 100 क्वेश्चनचा कोर्स तुमच्यासाठी लॉन्च केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात तिथूनच येतात बाळांनो. लास्ट इयरचे तुम्ही फीडबॅक बघू शकतात. विद्यार्थ्यांनी 90 ते 95% टक्केवारी काढलेली. तुम्ही बी काढणार या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, काय बाळांनो, तिथूनच प्रश्न काय येतात असं एका बोर्ड मला सांगून देतं. अशी काही गोष्ट नसते बाळांनो. प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केली जाते की हा प्रश्न किती वेळा आलेला आहे, किती वेळा येण्याची शक्यता आहे, किती वर्ष आड करून हा प्रश्न आलेला आहे, आणि त्यानुसार तुमची पूर्ण क्वेश्चन बँक बनवली असते बाळांनो. 100 प्रश्न आहेत बाळांनो. मी गॅरंटी देतो मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील. कारण आता तुम्ही 1000 गोष्टींचा अभ्यास नाही करू शकत बाळांनो. ठीक आहे, तुमच्यासाठी 1000 गोष्टींना कन्वर्ट करून आपण 100 मध्ये कन्वर्ट केलेले आहे, जेणेकरून शेवटच्या 10 ते 15 दिवसात तुम्ही या 100 गोष्टींचा अभ्यास करून 90 ते 95 टक्केवारीपर्यंत पोहोचू शकाल जर तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस केले तर. नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. 10वीचा स्कोअर प्रत्येक ठिकाणी बघितला जातो. या गोष्टीचे तुम्हाला भान ठेवायचे बाळांनो. ठीक आहे, चला आता आपण बघूया नेक्स्ट प्रश्न पॅटर्न. तुमचे फाइंड कोरिलेशन अशा पद्धतीचा तुमचा एक प्रश्न येतो बाळांनो. त्याच्यामध्ये तुम्हाला मी 3च प्रश्न सांगणार आहे. 8 नंबरचा प्रश्न नोट करा. आयोडीन सॉलिड ब्रोमाइन काय आहे तुमचं सांगा, कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. त्यानंतर तुमचा 18 नंबरचा एक प्रश्न आहे बाळांनो. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर इज दिस अँड रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर तुमचा बाळांनो 34 नंबरचा एक प्रश्न आहे. रस्टिंग ऑफ आयरन, एफिक करोजन ऑफ कॉपर तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे, आता हे सगळे प्रश्न बाळांनो मोर दॅन 8 टाइम्स रिपीट झालेले आहेत. ठीक आहे, म्हणून हे प्रश्न सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहेत, सगळ्यात जास्त येण्याचे चान्सेस आहेत. आता ऑड मॅन आउट मध्ये जाऊया बाळांनो. पहिला प्रश्न इम्पॉर्टंट, 4था प्रश्न इम्पॉर्टंट, 9वा प्रश्न इम्पॉर्टंट, 13वा प्रश्न इम्पॉर्टंट, त्यानंतर 20वा प्रश्न इम्पॉर्टंट, 27वा प्रश्न इम्पॉर्टंट, 28वा भी प्रश्न इम्पॉर्टंट आहे तुमचा, है ना. त्यानंतर तुमचा 34वा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. हे सगळे प्रश्न बाळांनो 10 पेक्षा जास्त वेळा रिपीट झालेले आहेत ॲज इट इज. हे सगळे प्रश्न तुम्हाला करून ठेवायचे. प्लीज कॉपी पेन घेऊन बसा आणि लिहा सगळे प्रश्न प्लीज बाळांनो. त्यानंतर आन्सर द फॉलोइंग इन 1 सेंटेन्स. ठीक आहे, याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो कोणकोणते प्रश्न रिपीट तुम्हाला करायचे आहेत. 10 नंबरचा प्रश्न तुम्हाला करायचा आहे बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर 20 नंबरचा, 21 नंबरचा, 22 नंबरचा, 23 नंबरचा, हे तिघ इम्पॉर्टंट आहेत बाळांनो. ठीक आहे, 24 नंबरचा पण सॉलिनॉइडचा इम्पॉर्टंट प्रश्न असतो, पण 24 नंबरचा इथं पेपर सेटरने काही सांगितलं नाही याच्याबद्दल. हे जेवढे वरचे टिक मारले ते सगळे 9 पेक्षा जास्त वेळा आलेले आहेत बाळांनो. काही 13 वेळा सुद्धा रिपीट झालेले आहेत प्रश्न. ठीक आहे, चला आता इथलं झालं आपलं. त्यानंतर 34 नंबरचा प्रश्न, हा वाला प्रश्न. ठीक आहे, हा वाला प्रश्न तुमचा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे बाळांनो. चला त्यानंतर आहे तुमचं मॅच द फॉलोइंग. मॅच द फॉलोइंग मध्ये 4 नंबरचं मॅच द फॉलोइंग. ठीक आहे, व्यवस्थित करून ठेवा, खूप जास्त महत्वाचं आहे बाळांनो. त्यानंतर तुमचं 6 नंबरचं, त्यानंतर तुमचं जस्ट अ सेकंड 9 नंबरचं, 14 नंबरचं आणि तुमचं 18 नंबरचं. हे सगळे एमसीक्यू, हे सगळे मॅच द फॉलोइंग बाळांनो 8 पेक्षा जास्त वेळा रिपीट झालेले आहेत तुमचे. यांना व्यवस्थित करून ठेवा. त्यानंतर कंप्लीट द इनकम्प्लीट सेंटेन्स, याच्यामध्ये फक्त 4थ्या नंबरचं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, याला करून ठेवा बाळांनो. ठीक आहे, आता तुम्ही टॉप 100 क्वेश्चनचा जेव्हा कोर्स घेणार ना, तुम्हाला एवढे प्रश्न बी नाही करायचे बाळांनो, लिमिटेडच प्रश्न करायचे आहेत आणि त्यांचे सोल्युशन सुद्धा दिलेले आहेत. असं नाही की तुम्हाला सोल्युशन शोधावे लागतील, सोल्युशन सह आपण टाकलेले आहेत. ठीक आहे, आता राईट द नेम्स मध्ये पण तुम्हाला 3-4च प्रश्न देतोय मी. ठीक आहे, 7 नंबरचा इम्पॉर्टंट आहे बाळांनो, 14 नंबरचा इम्पॉर्टंट आहे, 16 नंबरचा इम्पॉर्टंट आहे, 17 नंबरचा इम्पॉर्टंट आहे आणि तुमचा 29 नंबरचा तुमचा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, एवढे प्रश्न तुम्हाला करायचे आहेत बाळांनो या क्वेश्चन बँकमधून. त्यानंतर राईट ऑर रॉंग सेंटेन्स मध्ये तुमचं फक्त 9 नंबरचं एक इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, बाकीचे नाही केले तरी चालेल. ठीक आहे, कारण बाकीचे मला रिलिव्हंट नव्हते वाटत, कारण बाकीचे रिपीट झालेले नाहीत. करायला तर तुम्ही करू शकतात,
बाकीचे मेजर रिपीट नाही झाले म्हणून मी तुम्हाला सांगत नाही आता. ठीक आहे. त्यानंतर राईट अँड एक्सप्लेनेशन. राईट अँड एक्सप्लेनेशन बाळामध्ये बाळांनो 14 नंबरचं इम्पॉर्टंट आहे, 13 नंबरचं पण इम्पॉर्टंट आहे, त्यानंतर 17, 18, 19, 17, 18, 19. ठीक आहे. त्यानंतर तुमचं 22. ठीक आहे. त्यानंतर तुमचं स्नेल्स लॉ 28. हे सगळे जास्त इम्पॉर्टंट आहेत बाळांनो तुमचे. सगळे 9 पेक्षा जास्त वेळा रिपीट झालेले आहेत. सगळ्यांना व्यवस्थित करून ठेवा बाळांनो. ठीक आहे. त्यानंतर आयडेंटिफाय हू आय एम, गरज नाही. ठीक आहे. इथं काहीच म्हटलेलं नाही, पेपर चेक करणे किंवा रिपीट पण झाले नाही ती प्रश्न. राईट द स्पेसिफिक रिझन. आता रिझनमध्ये भरपूर प्रश्न सांगितलेत बाळांनो. ठीक आहे. 4 नंबरचा प्रश्न, 7 नंबरचा प्रश्न, 13 नंबरचा प्रश्न, 22 नंबरचा प्रश्न, 23 नंबरचा प्रश्न, 27 नंबरचा प्रश्न आणि 29 नंबरचा प्रश्न. त्यानंतर 43 नंबरचा प्रश्न, 39 नंबरचा प्रश्न, 48 नंबरचा प्रश्न, 52 नंबरचा प्रश्न. त्यानंतर बाळांनो 64 नंबरचा प्रश्न, 66 नंबरचा प्रश्न, 68 नंबरचा प्रश्न, 69 नंबरचा प्रश्न आणि तुमचा 73 नंबरचा प्रश्न. हे सगळे प्रश्न बाळांनो 14 पेक्षा जास्त वेळा रिपीट झालेले आहेत. 14 पेक्षा जास्त वेळा हे प्रश्न रिपीट झाले आहेत. व्यवस्थित करून ठेवायचे आहेत बाळांनो. त्यानंतर तुमचा सॉल्व द फॉलोइंग मध्ये बाळांनो, सॉल्व द फॉलोइंग मध्ये मी तुम्हाला सांगतो हा प्रश्न नाही आहे. ठीक आहे. याला नका कन्सिडर करू. त्यानंतर याच्यामध्ये बाळांनो 5व्या नंबरचा प्रश्न आहे. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये आहे तुमचा 8व्या नंबरचा प्रश्न. त्याच्यानंतर आहे बाळांनो तुमचा 12व्या नंबरचा प्रश्न. त्यानंतर आहे बाळांनो तुमचा 13व्या नंबरचा प्रश्न, 14व्या नंबरचा प्रश्न. त्यानंतर आहे बाळांनो तुमचा 22 नंबरचा प्रश्न, 18 नंबरचा प्रश्न. त्यानंतर आहे बाळांनो तुमचा 35 नंबरचा प्रश्न. त्यानंतर डायरेक्ट आहे तुमचा कुठं गेला खाली, 64 नंबरचा प्रश्न, 70 नंबरचा प्रश्न, 73, 74, 75 नंबरचा प्रश्न. हे सगळे प्रश्न 9 पेक्षा जास्त वेळा रिपीट झालेले आहेत बाळांनो. या सगळ्या प्रश्नांना व्यवस्थित तुम्हाला करून ठेवायचं आहे. ठीक आहे. आता हा व्हिडिओ इथंपर्यंत आहे ना, खूप कमी विद्यार्थी असतील, मला गॅरंटी खूप सोडून निघून गेले असतील, त्यांना काही घेणं देणं नाही आहे. तुम्ही जर इथंपर्यंत आहात बाळांनो, प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की आम्ही शेवटीपर्यंत होतो ऑलमोस्ट. ठीक आहे. प्लीज कॉमेंट करा. त्यानंतर डिस्टिंग्विश बिटवीनमध्ये बाळांनो 3 नंबरचा डिस्टिंग्विश, 8 नंबरचा डिस्टिंग्विश, 12 नंबरचा डिस्टिंग्विश, 14 नंबरचा डिस्टिंग्विश, 16 नंबरचा डिस्टिंग्विश. बस एवढीच करायचे. शॉर्ट नोटमध्ये बाळांना तुम्हाला 9 नंबरचं शॉर्ट नोट, सॉरी 8 नंबरचं नाही, 9 नंबरचं शॉर्ट नोट आहे. त्यानंतर तुम्हाला 12 नंबरचं आणि 13 नंबरचं शॉर्ट नोट बाळांनो. ठीक आहे. त्यानंतर एक्सप्लेन द फॉलोइंग विथ बॅलन्स इक्वेशन. याच्यामध्ये बाळांना तुमचं 6 नंबरचं जे आहे, 13 नंबरचं जे आहे ते तुम्हाला करून ठेवायचं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये करायची गरज नाही, याच्यामध्ये करायची गरज नाही. ठीक आहे. त्याच्यामध्ये आता फ्लो चार्टमध्ये तुम्हाला एक सांगतो, हा 2 नंबरचा जो आहे तो करून ठेवायचा आहे तुम्हाला, प्रिव्हेन्शन ऑफ करोजन. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन 3 मध्ये बाळांनो हा खूप जास्त इम्पॉर्टंट प्रश्न आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 नंबरचा, 5 नंबरचा, 11 नंबरचा, 18 नंबरचा, 30 नंबरचा, 31 नंबरचा, 32 नंबरचा. ठीक आहे. त्यानंतर तुमचा 40 नंबरचा एक प्रश्न आहे बाळांनो, 43 नंबरचा एक प्रश्न आहे. त्यानंतर बाळांनो तुमचा 46 नंबरचा आहे आणि एक तुमचा 52 नंबरचा डायरेक्ट प्रश्न आहे. एवढे प्रश्न तुम्हाला करून ठेवायचे. ठीक आहे. त्यानंतर जर मी खाली जाईल बाळांनो, तुम्हाला खाली आपण जेव्हा क्वेश्चन 4 मध्ये येतो, क्वेश्चन 4 मध्ये बाळांनो हा प्रश्न, सॉरी हा जो प्रश्न आहे हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, पॅसेजवाला. ठीक आहे. दरवेळेस विचारला जातो. ठीक आहे. त्यानंतर हा प्रश्न 2ऱ्या नंबरचा, 3ऱ्या नंबरचा इम्पॉर्टंट प्रश्न आहे बाळांनो. ठीक आहे. त्यानंतर 14 नंबरचा प्रश्न तुमचा इम्पॉर्टंट आहे, 18 नंबरचा प्रश्न तुमचा इम्पॉर्टंट आहे, 26, 27 नंबरचा प्रश्न तुमचा इम्पॉर्टंट आहे बाळांनो. अशा पद्धतीने पूर्ण क्वेश्चन बँक आपण डिटेक्ट केली. क्वेश्चन बँकमधून कोणते प्रश्न इम्पॉर्टंट आहेत, कोणते नाही आहेत. आता तुम्हाला वाटत असतील खूप जास्त प्रश्न आहेत सर आमच्यासाठी. बाळांनो हे खूप कमी प्रश्न आहेत. आता मी 50-60 प्रश्न सुद्धा सांगितले नसतील. ठीक आहे. हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. आपल्या टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये बाळांनो तेवढे जर 100 क्वेश्चन तुम्ही केले बाळांनो, मी गॅरंटी देतो मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील. घाबरायची गरज नाही. सिलेबस हाय जास्त, पण आता तुम्हाला कंप्लीट 1000 गोष्टींमागे नाही पळायचं बाळांनो. 1000 गोष्टींपेक्षा तुम्हाला 100च गोष्टी करायच्या आहेत शेवटच्या क्षणाला. आता दिवस खूप कमी उरलेला, आपल्याकडे 20-22 दिवस आहेत फक्त. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं बेस्ट द्यायचं आहे बाळांनो. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी होत्या आजच्या व्हिडिओमध्ये. कसा वाटला व्हिडिओ प्लीज मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा.
भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.